खासदार बंडू जाधव. शिवसेना फुटल्यानंतर मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी मागे जे फक्त 2 खासदार उरले होते त्यापैकी एक. बंडू जाधवांची निष्ठा पाहून शिवसैनिकांनी या नेत्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि 2024ला पुन्हा जास्तीच्या फरकाने निवडून दिलं. बंडू जाधवांची जिल्ह्यावर पकड एवढी मजबूत झाली की ठाकरेंनी साधी भेटही न देता परभणी महापालिका एखादी जिंकून दाखवली. ना सत्ता ना पाठबळ, पण कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या बळावर बंडू जाधवांनी हा विजय मिळवला. पण गेल्या 2 टर्मपासून बंडू जाधव ठाकरेंसोबत आहेत आणि सत्तेच्या बाहेरही आहेत. कार्यकर्त्यांना देण्यासाठी ना कसलं पाठबळ आहे ना आर्थिक ताकद. सत्तेच्या बाहेर बसलेल्या बंडू जाधवांची ही अचानक चर्चा सुरू झाली की तेही आता ठाकरेंची साथ सोडतायत. परभणी हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेला मानणारा जिल्हा राहिलाय आणि इथला खासदार सहसा कधीही शिवसेना सोडण्याचा विचार करत नाही. कारण इतिहास पाहिला तर ज्याने शिवसेना सोडली त्याचं राजकीय करिअर पुढच्या टर्मपासूनच संपलंय. शिवसेना सोडणाऱ्यांना उतरती कळा लावणारा इतिहास असतानाही बंडू जाधव गट अस्वस्थ का झालाय आणि परभणीत ठाकरेंना मानणारा शिलेदार पक्ष सोडण्याची चर्चा अचानक का सुरू झाली आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल. तुम्ही पाहताय story.com. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा. संजय जाधव समर्थकांची जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करून ठाकरेंनी नवा जिल्हा प्रमुखही नेमलाय. पण बंडू जाधव हे पक्ष सोडणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर परभणीतले जे शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना या गोष्टीची कल्पना देण्यासाठी गेले, त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले की बंडू जाधवांना जायचंय तर जाऊ द्या, शिवसैनिक आपल्या सोबतच राहतील, एकटा गेल्याने फरक पडणार नाही. उद्धव ठाकरेंचा हा आश्वस्त करणारा शब्द घेऊन परत जिल्ह्यात आलेल्या शिवसैनिकांनी बंडू जाधव गेले तरीही हरकत नाही ही भूमिका जाहीर केली आणि त्यांनी पक्ष सोडू नये हे आवाहनही केलं. उद्धव ठाकरे जे बोलले त्यामागे गेल्या 40 वर्षांचा एक असा इतिहास आहे, तो जिल्ह्यातल्या शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांनीच लिहून ठेवलाय. याची सुरुवात होते 1989 पासून. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या होण्याआधी ही निवडणूक होती. अपक्ष म्हणून परभणीने अशोकराव देशमुख यांना निवडून दिलं. पण निवडणुकीत शिवसेनेने जी मदत केली होती ती पाहून अशोकराव देशमुख कायम शिवसेनेच्या जवळ राहिले आणि पुढे 2च वर्षात जी निवडणूक लागली त्यात त्यांनी शिवसेनेच्याच तिकिटावर परभणीतून विजय सुद्धा मिळवला. ही परभणीतली शिवसेनेची पहिलीच मोठी एंट्री होती. अशोकराव देशमुख हे शिवसेनेचे खासदार जरी झाले असले तरी त्यांना सत्ता पक्षाची ओढ लागली आणि 1996ची निवडणूक येता येता ते काँग्रेसमध्ये गेले. बाळासाहेब ठाकरे कायम साध्या शिवसैनिकाला निवडायचे आणि आमदार खासदार करायचे. 1996च्या निवडणुकीत विद्यमान खासदाराने साथ सोडल्यानंतर बाळासाहेबांनी सुरेश जाधव या शिवसैनिकाला उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं. शिवसेना सोडून गेलेल्या अशोकराव देशमुखांचा परभणीतल्या शिवसैनिकांनी जवळपास त्यावेळी 1.25 लाखांच्या फरकाने पराभव केला. 1996ला शिवसेनेचा सलग दुसऱ्यांदा खासदार निवडून आला खरा, पण केंद्रात वाजपेयी सरकारने बहुमत गमावलं आणि 2 वर्षांच्या आतच निवडणूक लागली. पण यावेळी सुरेश वरपुडकरांना काँग्रेसने संधी दिली होती आणि त्यांनी जबरदस्त मोर्चेबांधणी केली, कारण निवडणूक अचानक लागली होती. अचानक निवडणूक लागलेली असल्यामुळे शिवसेनेची ही निवडणूक लढवण्याची कोणती तयारी नव्हती. अचानक लागलेल्या या निवडणुकीत वरपुडकरांनी साधारण 45,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. पण पुन्हा एकदा वर्षभरातच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या. बाळासाहेबांनी पुन्हा एकदा सुरेश जाधव यांच्यावर विश्वास दाखवला आणि मतदारांनी सुरेश जाधवांनाच निवडून दिलं. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर तोपर्यंत पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले वरपुडकर 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 1999 ते 2004 या काळात खासदार राहिलेल्या सुरेश जाधवांनाही सत्तेची चटक लागली आणि ते काँग्रेसच्या जवळ गेले. जे आतापर्यंत होत होतं तेच पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर झालं. आतापर्यंत इतिहास सांगत होता की परभणीतून बाळासाहेबांची साथ ज्याने सोडली तो परत कधीच निवडून आला नाही. पण तरीही सुरेश जाधवांनी धाडस दाखवलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये गेलेल्या सुरेश जाधवांना पक्षाने तिकीट नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ही जागा गेली. राष्ट्रवादीकडून लढवलेल्या सुरेश वडपुरकरांचा इथून तुकाराम रेंगे पाटील या शिवसैनिकाने 56,000 मतांनी पराभव करून बाळासाहेबांचा विश्वास स्वार्थ ठरवला. परभणीत राजकीय ट्रेंडच असा होता की प्रत्येकाला सत्तेकडे जायचं होतं आणि 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच खासदार सत्ताधारी पक्षाकडे जायचा. 2009च्या निवडणुकीआधी तेच झालं आणि तुकाराम रेंगे पाटील गेल्यानंतर शिवसेनेने गणेशराव दुधगावकरांना निवडून दिलं. कारण तुकाराम रेंगे पाटील अणुकरारावरून जे मतदान झालं त्याआधीच त्यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि काँग्रेसला मदत केली होती. सुरेश वरपुडकरांचा शिवसेनेने इथे सलग 3रा पराभव 2009च्या सुद्धा निवडणुकीत केला.
परभणी लोकसभेत नेते साथ सोडत होते, पण लोक शिवसेनेसोबतच आहेत हे प्रत्येक निवडणुकीत दिसत होतं. मात्र यातून धडा घ्यायला कुणीही तयार नव्हतं आणि ज्यांनी शिवसेनेची साथ सोडली त्यांचं राजकीय करिअर संपुष्टात येत होतं. 2014ला उद्धव ठाकरेंनी परभणीतून आधीच आमदार असलेल्या बंडू जाधवांची निवड केली. ते 5 वर्ष नगरसेवक राहिले होते, तर 2004 आणि 2009ला सलग 2 वेळा परभणीतून आमदार म्हणून निवडून येत होते. मोदी लाटेत बंडू जाधवांनी राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंचा 1.25 लाखाने पराभव केला. 2019ला सुद्धा बंडू जाधवच खासदार झाले, पण तोपर्यंत महायुती विधानसभेच्या नंतर तुटली होती आणि पुढे काही महिन्यातच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. 2.5 वर्ष या सरकारला पूर्ण होण्याच्या आतच शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आमदार आणि खासदारही फुटले, पण बंडू जाधवांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आणि परभणीतून बंडू जाधव हे 2च खासदार मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंसोबत होते. शिवसेनेचे उरलेले खासदारही फुटणार याची चर्चा 2022 नंतर कित्येकदा झाली आणि 2024च्या निवडणुकीनंतरही. पण बंडू जाधव कायम सांगत राहिले की मी ठाकरेंचा निष्ठावंत आहे आणि शिवसेनेतच राहणार आहे. त्याचमुळे 2024ला महादेव जानकरांसाठी महायुतीने ताकद लावूनही बंडू जाधव पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून आले. आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातम्या येत आहेत की ठाकरेंचे खासदार लवकरच फुटतील आणि शिवसेनेत जातील. पण परभणीत वेगळीच चर्चा सुरू आहे आणि खुद्द उबाठामधलेच शिवसैनिक ही चर्चा करायला लागलेत. उबाठातल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की बंडू जाधव हे लवकरच भाजपात जातील आणि तिथे त्यांना एखादं राज्यमंत्रीपद मिळू शकतं. याची तक्रार उद्धव ठाकरेंकडेही करण्यात आली, पण उद्धव ठाकरेंनी कळवलं की ज्याला जायचंय त्यांना जाऊ द्या, लोक आपल्यासोबतच असतील. बंडू जाधव हे एक एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, हे त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून वारंवार सिद्ध केलं. पण त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की राजकारणात सगळं काही फक्त निष्ठेवरच होत नाही. सत्ता नसल्यामुळे जिल्ह्यात कसलंही काम करणं बंडू जाधवांना जड जात आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनाही कसलंच बळ देता येत नाही. जिल्ह्यात मेघना बोर्डीकर यांचं वर्चस्व आहे आणि त्या राज्यमंत्री झाल्यानंतर तर ते अजूनच वाढलंय. या परिस्थितीत बंडू जाधवांना 3ऱ्या टर्ममध्येही लोकांची हवी ती कामं करता येत नसतील तर पर्यायावर विचार केला पाहिजे असं खासदार समर्थकांना वाटतं. बंडू जाधवांची भाजपात जाण्याची मानसिक तयारी भलेही झाली असेल, पण त्यांच्या समोर आता एक अडचण आहे, ती म्हणजे पक्षांतर्गत बंदी कायद्याची. उभाठा सोडून जर भाजपात प्रवेश केला तर खासदारकी आपोआप रद्द होते आणि या परिस्थितीत ठाकरेंच्या विरोधात पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान असेल. या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठीच हा प्रवेश लांबणीवर पडलाय आणि युद्ध पातळीवर हा तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याचं जवळचे लोक सांगतायत. दुसरी गोष्ट म्हणजे खासदार समर्थकांना खटकते, ती म्हणजे जिल्ह्यात ना आदित्य ठाकरे यांचं लक्ष आहे ना उद्धव ठाकरे यांचं. महापालिका निवडणूक झाली, जिल्हा परिषद गेली, नगर परिषदेची निवडणूकही झाली, पण एकदाही पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्ह्यात साधा दौराही काढला नाही. ठाकरेंचं लक्ष मुंबईतच होतं. तरीही बंडू जाधवांनी काँग्रेसच्या मदतीने महापालिकेवर सत्ता स्थापन केली. आता काही जण या गोष्टींना पक्ष सोडण्याची कारणं म्हणतायत, तर काहींच्या मते ही काळाची गरज आहे. पण तुम्हाला काय वाटतं? बंडू जाधवांनी खरंच पक्ष सोडायला हवं का? याचे परिणाम काय होऊ शकतात? तुमचं विश्लेषण कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.